आणि मुंबईतील माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळतोय। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला पुढच्या निर्देशांपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे। लखन भैया बनावट चकमक प्रकरणी प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावत शरण येण्याचे आदेश हायकोर्टाकडून देण्यात आलेले होते। अमेय राणे आपल्याला अधिक माहिती देतील। अमेय, सुप्रीम कोर्टाने आता काय म्हटलंय? यानंतर 19 मार्चला मुंबई उच्च न्यायालयानं प्रदीप शर्मा यांना या प्रकरणी साल 2013 मध्ये मुंबई सत्र न्यायालयानं जे दोषमुक्त केलेलं होतं जो निकाल होता तो रद्द करत शर्मा यांना दोषी ठरवलं आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणे त्यांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावत 3 आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयात शरण येण्याचे आदेश दिले होते। या आदेशाला शर्मा यांनी तातडीनं हायकोर्टाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। आज त्यावर तातडीची सुनावणी झाली, ज्यावर सर्वोच्च न्यायालयानं तुर्तास हायकोर्टाच्या या आदेशाला स्थगिती देत शर्मा यांना शरण येण्याचा जो आदेश होता त्यालाही स्थगिती दिलेली आहे आणि तुर्तास आम्ही जोपर्यंत यावर सुनावणी घेऊन पुढचे निर्देश देत नाही तोपर्यंत या आदेशाला दिलेली स्थगिती कायम राहील असं स्पष्ट केलंय। या प्रकरणाची सुनावणी आता पुढच्या 4 आठवड्यांनी होणार आहे। तोपर्यंत राज्य सरकारला आपलं या संदर्भातलं उत्तर हे सर्वोच्च न्यायालयात मांडावं लागेल। मात्र तुर्तास प्रदीप शर्मा यांना शरण येण्यापासून आणि त्यांना जी शिक्षा हायकोर्टानं सुनावलेली आहे जन्मठेपेची त्याला स्थगिती देत एक प्रकारे प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा दिलेला आहे। ज्ञानदा, धन्यवाद अमेय या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।